नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ताच सोमेश्वर मंदिरातनं मी दर्शन घेऊन इकडे आलेलो आहे आपल्या ग्राम संस्कृती उद्यानाच्या इथे. चला तर मग आता आपण हा उद्यान एक्सप्लोअर करूया आणि बघूया इकडे काय काय आहे, कसं आहे काय. तर आत्ता आपण इकडे बाहेरच्या बाजूने येऊन ग्राम संस्कृती उद्यानाच्या इकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे तिकीट आहेत 50 रुपये अडल्ट, चाइल्डसाठी 30 रुपये आहेत आणि जर एज्युकेशन ट्रिप वगैरे असेल तर 30 रुपये आणि फॉरेनरसाठी 150 रुपये. ते बघू शकता, हे बघा कसे आहेत एकदम मस्त. आपले वरती महाराज आहेत, त्यांची मूर्ती आहे आणि मावळे आहेत, जिजाऊ आहेत, इथे गणपती बाप्पा आहेत समोर आणि हा एंट्रन्स आहे. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर हे बघा, हे असं आहे इकडनं सुरू पूर्ण आपल्या गावासारखं. आणि हे आहेत नंदीबैल. नंदीबैल म्हणजे आपले श्री शंकराचे वाहन. बघा, हे इकडे नागपंचमीचा उत्सव चालू आहे. इकडे पूजा चालू आहे. हे वैद्य आहेत. ह्या बाजूला ज्योतिषी आहेत. किती छान सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. इकडे मुलं खेळत आहेत. बघा, मला तर वाटतं इकडे सावकार आहेत. यस, सावकार आहेत. या बाजूला सोनार आहेत. असं लांबनं तर रिअलच वाटते मला. हे वाणी आहे, वाण्याचं दुकान आहे. इकडे वासुदेव, हे मंदिर आहे गावचं आपल्या. हे सगळे इथे आपल्या कट्ट्यावर माणसं बसले, गावकट्टा बोलतो आपण त्याला. हां, बघा पालखी चालली आहे. किती मस्त बनवली यार, भारी. इकडे आहे तेलाचा घाणा. हे बघा, तेलाचा घाणा, तेलाचा घाणा बघा. हा आपल्या घराचा सोफा असतो ना समोर, ते आहे. हे इकडे चिंपी गावातले. हाय चिंपी दादा, कसे आहात? हे इकडे मंदिर आहे, पद्मावती देवी मंदिर. आत्ता आपण तिकडंच पाया पडून आलो. हे बघा, ही आहे गावाची पंचायत. बघा इथे मुलं खेळत आहेत. हा एक आसार बांगड्या भरणारा, किती भारी आहे ना. हे बघा इथे कसे खेळत आहेत मुलं. म्हणजे ही जी संस्कृती आपली आहे ना, हे आपण आपल्या गावामध्ये जेवढं आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत करत आलेलो आहे ना, तेच दाखवलं आहे सर्व. हे बघा इथे गुरुजी आहेत, जे जुन्या काळी झाडाखाली शाळा असायची, आता आपल्याकडे शाळा होतात. मला कमेंट करून सांगा तुमची शाळा कशी होती आणि तुम्ही लहानपणी शाळेमध्ये काय मजा केली होती. हे बघा इथे लग्न सुरू आहे. फोटोग्राफर आहेत इथे, मंडपात बसलेले आहेत सगळे. इथे पूजा चालू आहे. पूजा करणाऱ्या स्त्री कशा असतात ते दाखवलं आहे. मागे शेत आहे, तिथे शेती चालू आहे. बघा ना यार, ती छान आहे. हे आहे पद्मावती देवीचं मंदिर.
पाया पडूया. हे बघा इथं कीर्तन चालू आहे. अरे आता हे का बंद केलंय? तिकडे कसं जायचं आम्ही? आहे जागा आहे. वाव, कडक लक्ष्मी. लहानपणी बोलायचं गुबू गुबूवाले आले. तुम्ही काय बोलताय यांना? मी घाबरायचो पहिले. हे बघा इथे आहे हलवाईवाला. जी इथं धुणं चालू आहे, डबे बनवणार आहे. हे बघा कसे बनवतायत. पाथरवट बोलतात ना. बघा छान बनवलेलं आहे. ही आहे रोजगाराची हमी. बघा कसं आहे, एकदम मस्त ना. काका काम करतायत. लमन स्त्री. बघा म्हशी धुणारा. हे बघा हाय लाकूड तोड्या. आणि लाकूड तोडाच्या मागे आपली चावम्याव मांजर बसले. ती बघा चालली. ती बघा ये. हे प्राणी आहेत. त्या वाघ सिंह इकडे. हे बघा सिंह जंगलाचा राजा. इकडे आहे वाघ, झेब्रा. असे एकदम ताटात आयटीत आहेत. मला काय बोलतात काय माहिती. इकडे आहे गेंडा, मगर, एकशिंगी गेंडा. वाव. इकडे आहेत चिंपांझी, माकडं, हरिण, भालू. हे बघा हा आहे आपल्या पाटलांचा वाडा गावातल्या. मी देते ना. बघा किती छान आहे, किती सुंदर. इथे गुरु बांधले पाड. हे बघा भारी आहे ना वाडा पाटलांचा. इकडनं बाहेर आलो. हे बघा हे आहेत घोंगडी बनवणारे. पिंजारी गाद्या बनवणारे आपले. इकडे आहेत तांबट. तांब्याचा वापर शतकानुशतका होत आहे. वस्तू बनवत आहेत. इकडे आहे लोहार. बघा लोहा. इकडं सुद्धा इकडे दूर पळणारी नावी आहे. इकडं आपला नावी आपला इस्त्रीवाला. हे आपला बैलगाडी शर्यतीला जाणारा मर्द. बघा
ये धोबी, ये बुरुड. बघा बुरुड बघा. इकडे कुंभार बघा. हे बघा हे आहेत सांबार आणि खाटी चिकनवाले मटनवाले. दाखल शफल. हे आहे किळीन. किळीन म्हणजे काय? मासे हे करणारे. हे काय कुस्ती करतात बघा. वाव. हा सर्व आहे आपला खेळणीवाला बाजार. पूर्ण मला तर असं वाटत आहे बाजार भरलेला आहे. इकडे खेळणीवाला आहे, इकडे कान साफ करणार आहे, धान्यवाला आहे बघा. इकडे कांदे बटाटे विकणार आहे, सिनेमावाला आहे. वाव. अरे यार रे खूप जुनं आहे. कलिंगडवाला पूर्ण बाजार आहे. भाजीवाले आहेत इथे. गूळ ढेपवाले, भुईमुगाच्या शेंगावाला आहे, चणे मुरमुरेवाला आहे, बूट विकणारे आहेत बघा इकडे. मक्कीवाला, कणीसवाला. इथे कोण आहे? पतंगवाला आहे. आपण कोण आहेत? साडीवाले, गजरेवाले. वाव. तेच होतं ना. हे बघा ते कर तमाशावाले होते. डान्स करते तमाशा. इकडे 2 बोकडांची झुंज लावले आणि इथे आहे दसरा. तो बोलो जय श्रीराम, जय बजरंग बली, ईश्वर सत्य है, जय श्रीराम. प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर मिळवलेला विजय दसरा ह्या दिवशी उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा येतो. श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग नाट्यरूपाने सादर करून दसऱ्याचा उत्सव गावकरी द्विगुणात करतात. बघा किती सुंदर आहे ना सर्व. तसं बघायला गेलं ना ह्या सर्व आपल्या जुन्या परंपरा आहेत आणि खूप काही आपल्याला इथनं म्हणजे शिकायला भेटतं की आपल्या ज्या जुन्या परंपरा कशा होत्या, कशा आहेत आणि त्याच्यातलं आता आपण किती जोपासलं पाहिजे हे सगळं आपल्यावर असतं. मला तर वाटतं तुम्ही सगळ्याच कला जोपासल्या पाहिजेत. कमेंट करून नक्की सांगा. हे आत्ताचं जे आपण बघितलं सर्व आत्तापर्यंत मला तर सगळं असं वाटलं की पूर्ण खरं आहे. एकदम भारी, एकदम मन प्रसन्न झालं बघून. हे बघा हे आहे इथं विहीर, गावचा पाणवठा. लोक पाणी भरतात विहिरीवर. हे बघा. ए मनू इकडे. ए मन्या. ए म्याव म्याव. हे बघा इकडे ये. तुम्हाला दिसतोय का? हा बघा काय करतोय माहीत नाही मला. हा बघा काहीतरी शोधतोय. ए बोक्या. सेम माझ्या चणू सारखा दिसतोय माझा घरातला मांजर. काय रे? हे बघा आता मी परत जिथे आलो जिथून सुरू केलं होतं मला दाखवलं होतं. खूप छान आहे असं. तर मंडळी तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग जो की आपण आलो होतो ग्राम संस्कृती उद्यानमध्ये कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि सांगा आपली संस्कृती कशी आहे, किती चांगली आहे, कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.